आणि दोन सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येमुळे पुण्यातील राजगुरुनगर हादरून गेलंय। या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरती एक परप्रांतीय आचारी राहायचा। त्यानंच या दोन चिमुरड्यांची हत्या केल्याचं समोर आलंय। या आचार्यानं आधी दोन बहिणींना गोड बोलत स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी तिनं विरोध दर्शवत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीनं थेट तिचा जीव घेतला। पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने या आचार्यानं दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केली। राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्थानिक आमदारांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणामध्ये जुन्या पुणे नाशिक महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। आणि